नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीचं पिलो कव्हर आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवते. तर मैत्रिणींनो, उरलेला पॅन्ट पीस घेतलेले आहे मी. ते यापासून मी अगोदर पण एक ना तुम्हाला डोरमॅट शिवून दाखवली होती दिलच्या आकाराची. आता त्यातूनच उरलेली या पॅन्ट पीसचा कपडा आपण कट करूया. जरुरी नाही की तुमच्याकडे पण पॅन्ट पीसच हवी, तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल ना त्यापासून पण तुम्ही आजची आयडिया ट्राय करू शकता. आता मला इथे बघा 17 बाय 17 इंचचा चौकोनी कपडा पाहिजे होता. तुमचं ह्याच्यात साईज तुम्ही ना म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण करू शकता. अगदी 12 बाय 12 इंच 15 बाय 15 इंचाचा चौकोनी पीस पण घेऊ शकता किंवा राऊंड शेपमध्ये पण बनवू शकता. पण मी ते चौकोनामध्येच दाखवत आहे. तर आता हे पॅन्टचं आहे ना खूप म्हणजे भाग इकडे तिकडे वाकडा तिकडं होता, तर याला आपल्याला जोड द्यावा लागणार आहे आणि मग आपला 17 बाय 17 इंचाचा कपडा आपल्याला मिळणार आहे. तर चला मी याला आहे ना थोडंसं जोड देऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला याचं मेजरमेंट. ठीक आहे. तर या पद्धतीने मी बघा याला पॅन्ट पीसला जोड पण देऊन घेतलेला आहे. म्हणजे टोटल आपल्याला 17 बाय 17 इंचाचा चौकोनी ते हवा होता त्यासाठी. ठीक आहे. आतल्या साईडने पण बघा या पद्धतीने आहे. आता त्यानंतर इथे मी शिलाईतले कतरणं घेतलेले आहेत. तर हे जो पुठ्ठा आहे तो 4 बाय 4 इंचाचा मी इथे कट करून घेतलेला आहे. ह्याच मापाचे आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे चौकोन आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आणि हे अस्तरचेच कापडं आहेत बघा. तुमच्याकडे प्लेन असू द्या, प्रिंटेड असू द्या, कोणतेही कापडं असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता राहिलेल्या पण पीसची मी कटिंग करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हे 4 बाय 4 इंचाचे वेगवेगळ्या रंगाचे कापड आहेत ते कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने. आता त्यानंतर आपला जो 17 बाय 17 इंचाचा कपडा आहे ना, याला आपल्याला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. तर चारही कॉर्नरला आपल्याला एक अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची बघा. म्हणजे ते चुकची फुली तयार होते आणि परत आपल्याला एक अधिकचं चिन्ह म्हणजे प्लसचं चिन्ह तयार होईल. अशा पद्धतीने पण आपल्याला लाईन ड्रॉ करायचे आहेत. आणि हे जे चौकोन आहेत ना ते आपल्याला बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचे. थोडंसं अर्धा इंच कमी फोल्ड करायचा आणि मध्यभागी पण एक फोल्ड करायचं. ही फक्त घडीची मार्किंग करायला आणि जिथे आपली लाईन आहे ना त्यावरतीच स्टिच करायचं आणि परत दोन्हीकडं स्टिच करून बॉटमने पण स्टिच करायचं. तर हे मी तुम्हाला शिलाई मशीनवरती पण दाखवते बघा. या पद्धतीने आपण थोडासा अर्धा इंच कपडा कमी फोल्ड केला एका साईडने आणि सेंटरचं पण आपण माप घेतलं आणि जशी लाईन ड्रॉ केली ना त्यावरतीच आपल्याला हा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनेच स्टिच करून घ्यायचं आहे. आणि बघा नंतर हे दोन्ही कडा आहेत ना त्या अशा आपल्याला फोल्ड करायच्या आणि बॉटमने पण स्टिच करायचं. जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्यावरतीच आपल्याला सेम दुसरा पण पीस आहे तो त्यावरतीच ठेवायचा. सेंटर तर मी फोल्ड करूनच घेतलेला आहे मार्क करून आणि त्या पद्धतीने स्टिच केल्यानंतर बॉटमने पण आपण फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे जे चारही पीस आहेत ना अगोदरचे प्लसच्या चिन्हावरती म्हणजे जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही इथे वेगवेगळे रंग घेऊ शकता किंवा सेम रंग घेतले चारही बाजूने तरी पण चालेल. जसे तुमच्याकडे कापडं अवेलेबल असेल ना त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे कलरामध्ये पण चेंजेस करू शकता. तर हे झाले आपले प्लसच्या चिन्हावरती हे जे स्क्वेअरची डिझाईन होती ती स्टिच करून. आता त्यानंतर परत आपल्याला त्याच्या शेजारची जी लाईन आहे बघा तिथे आपल्याला हे दुसरे चौकोन घ्यायचे. तुम्ही वेगवेगळे कलर घ्या आणि ते पण आपल्याला बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि सेंटरला पण एक फोल्ड करून मार्किंग करून घ्यायची. इथे मी ना सेम कलरच घेत आहे आणि हे बघा आपल्याला थोडेसे त्याच्या डिझाईन आपण तयार केली त्याच्या खाली अर्धा इंच अंतर सोडूनच आपल्याला या अशा पद्धतीने मधला पार्ट स्टिच करायचा आणि मग बॉटमची साईड दोन्ही कडा फोल्ड करून स्टिच करायची आहे. बघा या पद्धतीने अगदी अर्धा इंच खाली आपण हे स्टिच करून घेत आहोत अगोदरच्या चौकोनाच्या जी डिझाईन बनवली त्यापासून खाली. आणि लाईन फक्त आपण आता दुसरी घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण एक एक लाईन सोडूनच आता हे स्टिच करून घेत आहोत. तर हीच डिझाईन आपल्याला कंटिन्यू करत राहायची. पण ही तुम्हाला समजण्यासाठी मी पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. म्हणजे पूर्ण चौकोन फिनिश होईपर्यंत सेम टू सेम हीच प्रोसेस आहे आणि हीच डिझाईन आपल्याला स्टिच करत राहायची आहे. तर बघा दुसरी पण लाईन आपली स्टिच झाली. आता त्यानंतर तिसरी लाईन बघा. आता परत आपण जे अधिकच्या चिन्हाच्या ज्या लाईनला अगोदर 1 नंबरचे जे चौकोन स्टिच केलते ना त्या लाईनवरती आपल्याला हा जो कपडा आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे बघा. तर अगोदर तुम्ही हे फोल्ड करून ना इस्त्री करून घेतलं तरी चालेल म्हणजे तुमचा वेळ वाचेल. हे छोट्या चौकोन आहेत ना ह्याला कट करा इस्त्री करा याच्यातच बराच वेळ जातो. तर बघा या पद्धतीने आपण हे स्टिच केलं आणि परत बॉटमच्या साईडने पण स्टिच करून घेत आहोत. हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू फॉलो करायची. आणि बघा थोडंसं सुरुवातीला बघा मी किती वरती ते स्टिच करत आहे म्हणजे
पहिला जो चौकोन आहे ना त्याच्या अर्धा ते 1 इंच खाली तुम्हाला हे मधला जो पार्ट असते ना मधली लाईन ती स्टिच करायची असते बघा. व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं ना तर तुम्हाला हे शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टींचा आनंद खरंच खूप म्हणजे खूप वेगळा असतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. आणि रिकाम्या वेळेचा वापर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करू शकता. तुमच्या दुपारच्या वेळेमध्ये, मधल्या वेळेमध्ये, फावल्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच डिझाईन आहे ती ट्राय करू शकता. घरात बेकार पडलेल्या कात्रणांपासून, कापडांपासून. आता बघा त्यानंतर परत जी मध्ये-मध्ये जी जागा दिसते ना, तिथे पण आपल्याला हीच डिझाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. पूर्ण डिझाईन इथून तिथून आपल्याला सेम हीच डिझाईन कंप्लीट करायची. पण मी तुम्हाला हे सतत पूर्ण दाखवत आहे स्टेप बाय स्टेप. का तर ही डिझाईन तुम्हाला पूर्णपणे कळावी आणि तिचा म्हणजे कसा फायनल लूक येतोय ते तुम्हाला समजावं. त्यासाठी आता इथे मी सेम टू सेमच कलर घेतलेले आहेत बघा. तुम्ही वेगवेगळे रंग घेऊ शकता किंवा सेम कलर घेतले तरी पण चालतंय. जसे कपडे अवेलेबल असेल कापडं ना, त्यानुसार तुम्ही इथे कलरांमध्ये पण चेंजेस करू शकता. ठीक आहे. तर बघा इथे टोटल मी इथे एकच कलरचा जो कपडा होता ना, तोच घेतला आणि तोच स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर याच्या खाली तुम्ही वेगवेगळे सिंगल कलर घेऊ शकता किंवा मग डबल पण सोबतच स्टिच करू शकता. ते पण आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. म्हणजे एकाड एक रंग पण तुम्ही लगेचच ठेवून स्टिच करू शकता. आणि खूप सुंदर दिसते. तुम्ही याचा आहे ना म्हणजे टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता. राऊंडमध्ये ठेवायचं असेल तर राऊंड शेपमध्ये ठेवू शकता. चौकोनामध्ये बनवायचं असेल तर चौकोनामध्ये पण बनवू शकता. पण मी खास पिलो कवर दाखवत आहे उशीसाठी कवर, त्यामुळं चौकोनी आकार घेतलेला आहे इथे. आता बघा इथे मी 2-2 कलरचे सोबतच स्टिच करून घेत आहे बघा ही डिझाईन. म्हणजे तुम्ही सिंगल कलरचं पण सोबत स्टिच करू शकता किंवा डबल कलरचा पण सोबत स्टिच करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही या डिझाईनमध्ये अजून पण चेंजेस करू शकता. आता तुम्हाला हे दिसताना खूप अवघड आणि किचकट वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही शिवायला लागताना तेव्हा तुम्हाला समजेल हळू स्टेप. आणि जेव्हा आपण नवीन गोष्टी ट्राय करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला पण खूप भारी वाटतं आणि नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण वाढत चालतो आणि आपण ते बनवू शकतो हे पण आपल्याला समजतं आणि तुमची स्वतःच्या हाताने तुम्ही स्वतःचं घर आहे ते सजवू शकता. तर नक्कीच तुमच्या फावल्या वेळामध्ये, रिकाम्या वेळामध्ये तुम्ही टाईमपास म्हणून अगदी 4-5 दिवस लागले तरी चालेल. असं नाही की एकाच दिवसामध्ये झालं पाहिजे. 2-4 दिवस लागू द्या, 8 दिवस लागू द्या. तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही तुमचा टाईमपास व्हावा ह्यासाठी पण तुम्ही ही आयडिया नक्की ट्राय करू शकता आणि स्वतःला कामामध्ये बिझी ठेवा. रिकामं आपण म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर असतं. तर तुम्ही कामामध्ये तुम्हाला स्वतःला बिझी ठेवा. म्हणजे वेगळे विचार पण येत नाही आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये आणि आपण बनवलेल्या वस्तूंचा आपल्याला एक आनंद पण असतो आणि दिसतात खरं तर त्या खूप छान असतात. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या खरं तरी नाही. चौकोनं कट करा, ते कापा, इस्त्री करा. याला खूप म्हणजे खूप वेळ लागतो. मला स्वतःला हे बनवायला 2 दिवस लागले कारण की माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे. तरी पण मी ते बनवलं. झोपून राहत होते मी. मध्ये झोपायचे, उठायचे पण ते ट्राय करतच होते. कारण की मला ते बनवायची आवड आहे आणि मला काम नसलं ना करमत नाही. उलटं काम पाहिजे माणसाला. काम नसलं की माणसाला बोर होतं किंवा करमत नाही. त्यापेक्षा काम असलेलं कधी पण चांगलं. आता बघा याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची, सांगण्याची पद्धत आवडत असेल ना, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. कारण की ना, व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते. तुम्हाला तर माहीतच आहे शिलाई काम किती मेहनतीचं आणि किचकट असतं. तर लाईक करत चला आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉईंट पण देत चला. म्हणजे व्हिडिओ आणखीन पुढे जायला मदत होते आणि मला पण आणखीन मोटिवेशन भेटते, प्रेरणा भेटते की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत आणि मला पण आणखीन मूड होतो आणखीन नवीन डिझाईन तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि भारी वाटतं. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवरती नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत जाईल आणि दुपारी 1 वाजता आपला नवीन व्हिडिओ येतच असतो. तर चला ही राहिलेली डिझाईन पण मी सेम ह्याच पद्धतीने कंप्लीट करते.
तर अशा पद्धतीने आपण सर्वच ठिकाणी हे डबल 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 स्टिच केले ना. आता त्यानंतर परत आपण इथून खाली सिंगल 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 म्हणजे बघा आता ही अशा पद्धतीने फोल्ड आहे ना, तर ही अशी स्टिच करून घेऊ. त्यानंतर दुसरा कलर तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या पण बाजूने मी जिथं आपली लाईन होती ना, ह्या ज्या लाईन आपण ड्रॉ केल्या होत्या बघा अशी अशी आणि अशी, तर तिकडनं आपले जे ना लावून झाले. आता इथे पण आपल्याला ना मध्ये मध्ये ही जी डिझाईन आहे ती स्टिच करून घ्यायची आहे बघा. तर या पद्धतीने परत मी असा कपडा घेतलाय आणि आता आपल्याला ती इथून स्टिच करायची बघा या पद्धतीने. नंतर अशी फोल्ड करायची. तर त्यानंतर आपल्याला हा एक पार्ट आहे तो उसवून घ्यावा लागेल आणि मग त्याच्या खाली हा जो पार्ट आहे तो असा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर बरोबर जिथे गॅप दिसतोय ना तुम्हाला सेम त्यावरतीच आपल्याला मधला पार्ट स्टिच करायचा आहे. दोन्ही कडा स्टिच करण्याच्या अगोदर बघा दोन्ही कडेकडे ना ही शिलाई उसवण्याचं जे टूल्स आहे ना त्याने आपल्याला थोडीशी शिलाई आहे ती अगोदरचे जे स्क्वेअर आहे ना त्या त्रिकोणाच्या डिझाईनची उसवून घ्यायची आणि तो आतमध्ये त्याला कव्हर करायचा. आता दुसरा पण पार्ट जोडताना बघा आपल्याला अशाच पद्धतीने तो कव्हर करून घ्यायचा आहे. अगोदर ठेवून बघायचं डिझाईन फोल्ड करून म्हणजे चेक करून बघायचं तुम्ही पण तुमच्या हाताने इथपर्यंत आल्याच्या नंतर आणि मग तो कशा पद्धतीने ॲडजस्ट होतोय ना ते चेक करायचं आणि मग तो पार्ट आहे ना साईडचा तो उसवून घ्यायचा. ठीक आहे या पद्धतीने. आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण जी डिझाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला इथे ही जी मधली लाईन आहे ना तिची एक दाखवली इथे स्टिच करून. आता राहिलेल्या पण आहे ना सेम मध्ये मध्ये जे अंतर दिसतंय ना आपल्याला मोकळं तिथे आपल्याला हेच जे स्क्वेअरची डिझाईन आहे ना ती स्टिच करायची आणि साईडचे स्क्वेअर आहे ना ते स्टिच करताना फोल्ड करताना असं वाटलं आपल्याला वरती दिसत आहेत तर ते आपल्याला उसवून घ्यायचे आणि त्याच्या खाली आपल्याला ही जी आत्ता आपण डिझाईन तयार करतोय ना ती त्याच्या खाली दाबून द्यायची म्हणजे कवर होईल अशा पद्धतीने आणि स्टिच करून घ्यायचं. आणि जे उसवलेला पार्ट आहे ना तो पण नंतर स्टिच करून घ्यायचा आपल्याला अगोदरचा. ठीक आहे. तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेले पण जेवढे मध्ये मध्ये अंतर दिसतात ना तुम्हाला मोकळे तिथे मी सेम हीच पद्धत आणि याच पद्धतीने ही जी स्क्वेअरवाली डिझाईन आहे ना ती स्टिच करून घेते आणि मग दाखवते. ठीक आहे या पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा ही जी मधली लाईन होती ना तिथे आपण अशा पद्धतीने हे जे चौकोन आहेत सॉरी हे स्क्वेअर आहेत ना ती डिझाईन स्टिच केली. आता त्यानंतर आपल्याला परत हे राहिलेली पूर्ण बाजू आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि जर हे तुम्हाला राऊंडमध्येच ठेवायचं असेल तर तुम्ही एवढीच डिझाईन आहे ती ठेवू शकता. फक्त याला राऊंडमध्येच स्टिच करा. मला आहे ना चौकोनामध्ये बनवायचं होतं म्हणून मी हा जो चौकोन आहे ना तो पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे ह्या डिझाईनने. तुम्ही राऊंड शेपची बनवायची असेल तर तुम्ही इथपर्यंतच बस करू शकता आणि खालचा जो आपला चौकोनी कपडा आहे ना पॅन्ट पीसचा तो कट करून घेऊ शकता आणि खालच्या साईडने एखादा जाड कपडा लावून परत चारही बाजूने पायपिंग करून घेऊ शकता राऊंड शेपला. म्हणजे तुमचं टेबल मॅट आहे ती बनून तयार होईल. पण मी खास पिलो कवर दाखवत आहे त्यामुळं ही जी पूर्ण कॉर्नर आहेत ना आता कडेचे चारही कॉर्नर ते आपल्याला या पद्धतीने फिनिश करून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला इथे एक जो कॉर्नर आहे ना तो फिनिश करून दाखवला. याच पद्धतीने राहिलेले पण आपण तीनही कॉर्नर आहेत ते फिनिश करून घेऊ आणि मग तुम्हाला पूर्ण स्टिच झाल्याच्या नंतर दाखवते. ठीक आहे. हीच डिझाईन आपल्याला जिथे जिथे ॲडजस्ट होईल तिथे तिथे ठेवायची आणि कंप्लीट करून घ्यायची सिम्पल. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेले सर्व बाजूंनी मी जी डिझाईन आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते कट करून घ्यायचं आहे. आणि कट केल्याच्या नंतर आता आपली जी स्क्वेअरवाली डिझाईन आहे ना ती पण ओपन होते कडेला. त्यामुळे आपल्याला परत चारही बाजूने यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. बघा ते ओपन झाल्यासारखं दिसतंय ना तुम्हाला डिझाईन त्यासाठी. तर मैत्रिणींनो पिलो कवर बनवण्यासाठी बघा आता ह्याचं माप सांगते मी तुम्हाला अगोदर. तर हे 17 बाय 17 इंचचा आपला जो चौकोनी कपडा होता तो आहे. तर आता जिकडनं आपली लांबी आहे ना कोणते एका साईडने आपल्याला कपडा थोडासा वाढव घ्यायचा आहे. तर मी इथे 8 इंच कपडा वाढव घेतलेला आहे. तुम्ही 9-10 इंच पण कपडा वाढव घेतला तरी पण चालेल. पण मी किती घेतला ते दाखवते. एकाच साईडने फक्त वाढव घेतलाय आणि इथे आपण मार्किंग करून घेऊ.
आणि इथे मार्किंग केली ना तर मार्किंगच्या खाली आता आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचं आहे. बघा तुम्हाला इंच टेपने पण दाखवलं आणि स्क्रीनवरती पण मापं दिलेलीच आहे. आता जे खाली 3 इंच मार्किंग केलं ना आपण तिथेच एक लाईन ड्रॉ करायची, तिथून कट करायचा आणि दोन्ही कडेला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कोणताही कॉटनचा किंवा पॅन्ट पीसचा, ब्लाऊज पीसचा जाडमधला कपडा असेल तो घेऊ शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण या दोन्ही जिथून कट केला कपडा त्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे. आता हे जोडायचं कसं ते सांगते बघा. आता जो मेन फॅब्रिक आहे आपण डिझाईनवाला तयार केलेला त्याची राईट साईड आणि ह्या कापडाची राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा दोन्ही कापडाची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे. तर चारी बाजूला टाचणी लावून घ्या म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकणार नाही स्टिच करताना. आणि यावरती परत डबल डबल टिप पण आपण देऊन घेणार आहोत आणि थोडंफार एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तो कट करून घेऊ. ठीक आहे. आणि त्यानंतर जिथून ओपन पार्ट आहे तिथून आपल्याला हे जे पिलो कवर आहे ते राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे. आणि बघा किती सुंदर टिकाऊ, मजबूत आणि टाकाऊपासून टिकाऊ म्हणू शकता किंवा कचऱ्यातून कला बनवून आपण एक किती सुंदर डिझायनर पिलो कवर आहे ते घरच्या घरी बनवलेलं आहे. स्टँडर्ड साईजची 16 बाय 16 इंचची पिलो मी तयार करून घेतलेली. याच्यात पण कतरण भरले. 17 बाय 17 इंच चौकोनी पीस घेतला, थोडासा ओपन ठेवला, याच्यामध्ये कतरण भरले आणि इकडनं स्टिच केला. अशा पद्धतीने स्टँडर्ड साईजची 16 बाय 16 इंचची पिलो मी घरच्या घरीच बनवलेली. याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आता हे पिलो आपण ह्या घालून घेऊ आणि अगदी इझिली जाते ही पिलो याच्यामध्ये, कारण की मी ह्याच मापानुसार बनवली होती. त्यामुळे तुम्ही ज्या पिलोसाठी बनवत असाल त्याच्या मापामध्ये 1-1 इंच एक्स्ट्रा घेऊन बनवा. तर बघा किती सुंदर असं आपलं हे पिलो कवर, कुशन कवर आहे ते बनून तयार झालेले आहे. तेही घरच्या घरी 0 कॉस्टमध्ये, 1ही रुपया खर्च न करता आपण किती सुंदर बनवलेले आहे. विदाऊट झिपचं आहे. तुम्ही हे धुण्यासाठी वॉश करू शकता आणि किती सुंदर डिझाईन दिसते बघा. एकदम युनिक, अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर अशी दिसत आहे. पर्सनली मला तरी खूप आवडलेली आहे. मला जवळजवळ 2 दिवस लागले ते शिवायला, कारण की दिसताना छोटी डिझाईन दिसते पण या डिझाईनलाच खूप वेळ गेलेला आहे आणि तब्येत बरी नसताना पण मी ते शिवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, माझ्या मेहनतीसाठी, कष्टासाठी प्लीज जाता जाता एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.